दादा ए दादा काय झालं तुला? दादा आज मी जे सांगणार आहे तुझा आनंद गगनात मावेनाच होईल. अरे असं काय सांगणार आहे की ज्याच्यामुळे माझा आनंद गगनात मावेनाच हवा? दादा तुझा मुलगा आज शाळेतून प्रथम आला. काय? वा मुल्ला वा. होय दादा आज आमच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि वर्गात मला प्रथम क्रमांक आला. वा. आणि एवढंच नव्हे तर आमच्या वेळेत गीत गाण्याची स्पर्धा सुद्धा झाली. वा. खूप छान. त्यात सुद्धा माझा प्रथम क्रमांक आला. अरे वा किती हुशार आहे माझा मुलगा. शाबास मुलगा शाबास. एवढेच नाही तर आमच्या तुमची मला शाबासकी दे बक्षीस दे. अरे वा शाबास मुलगा शाबास. अरे आज तू आपल्या गरीब भावाची लाज राखलीस. पुन्हा पण मी काय म्हणतो तू असं कोणतं गीत म्हणालास की ज्याच्यामुळे तुझा पहिला क्रमांक आला? दादा तुला ऐकायचं? हो हो नक्कीच म्हणून दाखव बरं मला. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा
दादा हे सगळं श्रेय मी तुलाच देते, कारण तूच माझा सुतवर्त आणि जितवर्त आहे. नाही मुला नाही, असं बोलायचं नाही बाळा, असं बोलायचं नाही. अरे तू माझा लहान भाऊ आहेस, मग जे हे सर्व चाललं आहे ना ते तुझ्यासाठी नाही तर अगदी कुणासाठी. पण मुन्ना एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे जे बक्षीस मिळालं ना तर तुला एवढ्या वेळेस थांबायचं नाहीये. मुन्ना तुला खूप मोठा माणूस होऊन दाखवायचं आहे. मुन्ना तुला महात्मेचं अमृतप्राशन करायचं आहे. दादा तुझ्या स्वप्नाला तळ लागलेला नाही, पण दादा माझ्या शिक्षणासाठी तू पैसे कुठून आणणार. मुन्ना अरे तू त्याची चिंता करू नकोस, हा तुझा भाऊ आहे ना. अरे हा तुझा भाऊ आपल्या शरीरातील रक्ताचं प्रत्येक थेंबाचं पाणी पाणी करेल आणि तुला शिकवेल, खूप खूप मोठा माणूस करेल. जा मुन्ना जा, तुला भूक लागली असेल जेवण करून घे. हे घे. हे परमेश्वरा का तू शिवाजी परीक्षा घेत आहेस. अरे सर्वताच का माणूस टाकलं नाहीस मला. अरे काय करू रे, माझ्यावर संकटाचं संकट ओसळून येत आहे. तरी पण दादा अरे तुला जगायचं आहे तेही मुन्नासाठी. अरे म्हणूनच तर बरोबर शकत नाही ना दादा. अरे तुझ्या समोर एक भीक मागणार आहे, ते तू मला देशील. अरे कशाची प्रेम, अरे तुला माझी सर्व परिस्थिती माहिती आहे. मी माझं जीवन कसं जगतोय कसं नाही माझं मलाच ठाऊक. आणि या गरीब भिकारी असा राजेश तुला काय देणार आहे प्रेम. दादा अरे मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे म्हणून मला क्षमा करा. पण दादा आपण नाही दिसत होतो. अरे तू लग्न का करीत नाही. हे शक्य नाही. का का शक्य नाही. अरे प्रेम, तुला सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा तू वळाने बनण्याचा प्रयत्न करू नकोस. दादा अरे तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे. तुला माहित आहे प्रेम, अरे आजच्या घडीला मी माझ्या मुन्नाचं आणि माझं या दोन जीवाचं तुला सुद्धा बोलू शकत नाही. मग माझ्या घरात येणाऱ्या त्या तिसऱ्या जीवाचं काय होतं. त्यांना काढायला आणि प्रेम तसंही तुला माहितीच आहे, तू सुरत कुठे राहतो त्याचं काहीही पत्ता नाही. आणि अशा वेळी माझ्याला असतो गेलो असतो. अशा वेळी मी जर माझं लग्न केलं तर माझ्या जीवाचं लेखून माझं प्रेम असं दोन भागामध्ये विभागलं जाईल. प्रेम अरे मी आजन्म लग्नच करणार नाही, ज्यामुळे माझ्या भावापासून मला वेगळं व्हावं लागेल. नाही प्रेम नाही, अरे मी लग्न करू शकत नाही. अरे तुझी ही ममता पाहून अरे परमेश्वर सुद्धा स्वतःला लागेल असे वाटत नाही. अरे तुझ्यासारखा दुसरा प्रेमळ भाऊ या जगात असेल म्हणून. हो, या प्रेमचं मत फक्त माझा लहान मुलासाठी, माझा छोट्याशा लेकरासाठी. कारण आमच्या लहानपणीच आमची आई वडील सोडून गेले. आता आम्ही तीनही भावंड पोरकी झालो.
म्हणूनच मी त्याला उच्च शिक्षणासाठी तालुक्याला पाठवत आहे. कारण ज्योतिराव फुले म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. मुन्नाला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवायला पैशाची तर गरज भासेलच ना दादा. तर मोठी अडचण आहे ना प्रेम. अरे कशी तरी बॉल मजुरी करून मी माझं पोट भरतोय. प्रेम, मी माझी शेती घाण ठेवेन, पण मी माझ्या मुलाला शिकवेन, त्याला खूप मोठं करेन. माझ्या या शरीरातील रक्ताचं पाणी पाणी करेन. पण माझ्या मुलाला शिक्षणासाठी मी शहरात पाठवेन. अरे प्रेम, घरी पैसे आहे, ते राजेशला आणून दे. नाही अप्पा, नाही. अहो, मला दुसऱ्याच्या पैशाची काही एक आवश्यकता नाही अप्पा. काय बोलतोस ते दादा? अरे तू आमच्या पैशांना दुसऱ्याचे पैसे समजतोस? अरे जेव्हा आप्पांची प्रकृती ठीक नव्हती तेव्हा तूच दिलेले पैसे ते दुसऱ्याचे नव्हते. होय राजेश, अरे तेव्हा तू पैसे दिले नसते तर आज काय? नाही अप्पा, नाही. हो, असं काही अभद्र बोलू नका. दादा, तुला मुलाला शहरात पाठवायचं आहे ना, म्हणून तू पैशाला नकार देऊ नकोस. पण नाही आणि परत नाही. अरे मुलाला खूप शिकवायचं आणि खूप मोठं करायचं. होय अप्पा, अगदी तुम्ही म्हणतो तसंच होईल. हो, पण अप्पा मी काय म्हणतो, घरी पैसे किती असतील साधारण? अरे राजेश, 1000 रुपये असतील. ते मी आणून देतो. काय प्रेम? बरं राजेश, येतोय मी. हे प्रेम घे. अप्पा, हो, मी आपले हे उपकार जन्मभर विसरणार नाही. हो, पण काय करू, तुमच्या त्या 1000-1500 रुपयाचे ना माझ्या मुलाला शहरात पाठवायचं, उच्च शिक्षण द्यायचं स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी मला नाही निदान 3-4 हजार रुपयाची गरज नक्कीच भासेल. त्यासाठी मला कुठून तरी पैशांचा बंदोबस्त हा करावाच लागेल. काय करावं? कुणासमोर हे लाचार हात पसरावेत, कुणासमोर भीक मागावी, काही कळत नाही. बरोबर, अगदी बरोबर. आपण असंच करायला पाहिजे. आपल्या या शरीरातील रक्त विकून पैसा मिळवायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आता. अरे ए राजेश, तू असं काय करतो? होय होय, तुझी आई. अरे तू महिन्याच्या शिक्षणासाठी आपला रक्त विकायला निघाला, जर तुला काही झालं तर? अगं आई, मुलाच्या शिक्षणासाठी या शरीरातील रक्तच काय, हा देह जरी गेला ना तरी ते मी द्यायला तयार आहे. मी माझ्या मुलाला शिकवेन, खूप खूप मोठा माणूस करेन. राजेश,
व्हिडिओ करतात पैसे पण लगायचे अरे मी आज पाहिलेल्या माझ्या स्वप्नाची साहू मला आज लागते. माझं स्वप्न असं पुढं 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 सरसावत आहे. स्वप्न कोणतं स्वप्न दादा? अरे तुला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवायचं स्वप्न. नाही दादा, तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. नाही. तुझ्या मायेच्या मंदिरात भक्ताप्रमाणे राहील मी, पण तुला सोडून कुठेच जाणार नाही. नाही म्हणलं नाही बाळा. अरे असं हट्ट करायचं नाही बाळा. तुला खूप शिकायचं आहे, खूप मोठा माणूस व्हायचा आहे. अरे होय मुन्ना, तुला खूप शिकायचं आहे. शिकत मुन्ना. अरे तू दादाच्या स्वप्नांना असा तडा जाऊ देऊ नकोस. मला नाही जायचं, मला नाही जायचं. अरे फुकटचं खायला मिळतं म्हणून कोणाचं ऐकायला तयार नाहीस. जा घरात. चल का मग. दादा, अरे काय केलं तू हे? खरंच काय मला असं बंद करायला पाहिजे. अरे पण काय करू रे? मला माझ्या मुलाला खूप शिकवायचं आहे, खूप मोठं करायचं आहे. दादा, मी 1000 रुपये आणलेले आहेत. हे घ्या पैसे. अरे दादा, अजूनपर्यंत मुन्नाची तयारी झालीच नाही वाटतं. मुन्ना, ए मुन्ना. अरे मुन्ना, अरे असं हट्ट धरायचं नाही. तुला खूप शिकायचंय मुन्ना. नाही दादा, मी नाही जाणार. काय करायचं बाळा? तुला खूप शिकायचं आहे, तुला खूप मोठा माणूस व्हायचं. चल मुलगा चल. अरे गाडीला उशीर होईल. चल लवकर चल. दादा, मुन्नाची तयारी झाली वाटतं. चल मुन्ना. सांभाळून जायचं. आणि हो, पोहोचल्यावर फोन करायला विसरू नकोस. खरंच हे मी काय केलं? छा मुलाला माझ्या हातातील फोनाप्रमाणे जपलं. त्याला याच हाताने मी मारलं. काय केलं मी?